हा. आणि तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की मेलेल्याच्या फार जवळ जात जाऊ आणि त्याला उठा तर म्हणतच जाऊ नका. का का ते सांगायला मी सोलापूरवरून आले. का तर हे ठरवत्यात टमटम मध्ये ठरवत्यात बाई ग तू आधी रडतीस का मी रडू. ती काय म्हणती माहिती का मैत्रिणीला जो माहिती तूच रड. बरं ठीक आहे. छान आणि तयारी तर बरं का आपलं काही घातलं शर्ट टोपी घातली काय चला. आणि आपण घालताना कसे कपडे घालतो जी धुवायला टाकायचे नाही ह्यांचं तसं नव्हतं. हे काय करतात माहिती का छान साडी म्हणजे मातीला लोक येतात बघते मातीला औषधात लिपस्टिक लावून येतात आणि ठरवतात हातात एक फडक रिक्षात त्या टमटम टमटम येतात आणि ते टमटम बाबुळगावच्या येशीत आलं की ते मेलेलं राहिलं कुठंच सगळे त्या वाहनाला आणि जिने ठरवलेलं असतं काय उतरल्या रडायचंय तिने तयारीत असा पदर हातात फडक त्या टमटमच्या बाहेर एक पाय आणि टमटम मधला उतरला म्हणलं माय आता दादा नव्हतं का काय दादांपाशी जाते रडते माय दादा वय एकदा उठा दादा एकदा उठा. ते दादाचं पोरग समोर असते दादा माझ्याकडे बघून नाका उठना तुमच्या चिमणीकडे बघून उठा. ती चिमणी हे कावळा. आता मला प्रामाणिकपणे सांगा नारदाच्या गादीवर आहे खोटं बोलणार नाही. प्रामाणिकपणे सांगा मेलेला माणूस उठा म्हणल्यावर उठेल का. हा पण तुम्हाला खान सवय जवळ जाऊन म्हणतात त्याच्या छातीवर पडू दादा एकदा उठा वय उठेल का ते. आणि मनात जाऊ नका एकदा दोनदा मनात जाऊ आणि लांब येऊन बसत जावा. त्याचं कारण असं आहे तुम्ही सारखं म्हणताय दादा एकदा उठा आणि त्याच्या मनात आलंच आणि ती ठरवलं पाहुणे लांबून आले एकदा डोळे उघडून बघावं आणि असं करून बघितलं तर तिने उठा म्हणणारीला झोपावं लागेल विठ्ठल. थोर